अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशोवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आपण नवविधा भक्तीचा परामर्श घेत आहोत. त्यातील आता पुढील भक्ती ऐकूया. आदर्श भूप स्मरण भक्तीचा, समयग अवस्था स्मरणी रमायाचा, देह बहानी न राहयाचा स्मरणाचा अधिकारी की. ऐशाच स्मरणा कारणे, अगस्ती ओपित शापा कारणे, मस्तीत तव वर्तने गजेंद्र होणे निश्चित गा. गजेंद्र योनी पावता, काननी होय गजेंद्रची तत्वता, जला कारणे पुष्करी जाता, गावला हाता नकराच्या घे. परिपूर्वी घडले स्मरण, संकटी येता उपयोगी जाण, गजेंद्रा सोनी विष्णू स्मरण, जाहले जाण पूर्व पुण्य. मग तो रमारमण हाके सरशी आला धावून, नृकाचे बंधन सोडवून मोक्षदान दिधले गा. आता सीतेचे अर्थ स्मरण, स्वदेशी होता परका जाण, अशोक वाटिकेती जाण, रुदन करी आक्रोशाने. हे जीवीच्या जीवना, रामराया रघुनंदना, धाव घेई सख्या सजना, अबला ललना गेमी. ऐसे नाना परी रुदता, आ पैसे स्मरण होता, वियोगे होणे मूर्छित तत्वता, भक्ता कारणे धाव लागे. मारुनिया रावणासी, तयाच्या लंका वैभवासी, मोक्षदान सीतेसी दिधले त्वा. कृष अवघी सीता, परी अवघ्यांची होय माता, वृक्ष दगड भूमाता, तत्वता राममय झाली गा. ऐसा दरारा भक्तीचा, वृक्ष होय टोणप्याचा, धन्य ती सीता माता, गाता राममय की. आता श्रवा पाद सेवन, भक्ती माझीची जी चौथी जाण, करावे श्री गुरुपादांबुजांचे पूजन, आगळे पण चरणाचे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज चोज काय त्याचे. आपैसे बीजाचे, हृदय भरल्या वासनेचे, आपैसे निराकरणाचे कार्य होय. अधिकारी पाद पूजनाचा, बंधू तो रामरायाचा, भरत नामे साचा, कल्याणाचा ठाव गवसला. पादुका मस्तकी धारण, 14 वर्षे करून, राजशकट हाकित जाण, अधिकार पण पावला गा. आदर्श बंधू प्रेमाचा, अधिकारी होय साचा, इतिहास साक्षी तयाचा, स्वर्गाचा मोक्षधनी. पूजा भक्ती व्याधाची, तैसेची ती शबरीची, द्वये अधिकारी साची, सेवा वयाची बहुप्रेमे. हा व्याध म्हणे वर्तन ययाचे लाजीरवाने, निशिदिनी पशुहत्या करणे, भरणे आपुल्या आपुल्यांचे. परी नित्य नेमे शिवपूजा, मग जाय पारध काजा, 18 विश्वे दारिद्र्य राजा, काम काजा करोनी सरिते माझी प्रथम स्नान, तुरंत ओले शिवदर्शन, ओरबडून बिल्बदान, निशिदिनी योजितासे. स्मरण भक्तीचा आदर्श राजा म्हणून या राजाला जो मान मिळाला त्याचे कारण ऐका. उत्तम राजकारभार करत करत वेळ मिळाला की तो स्मरणात जायचा. मात्र असाच तो स्मरणात असताना अगस्ती ऋषी त्याच्या समोरून जात होते. राजा तर स्मरणात होता, मात्र अगस्ती ऋषींनी गैरसमज करून घेतला. मला पाहून राजा उठला नाही, नमस्कार करायचा दूरच, माझ्याशी मस्तीने वागतोस, जा मस्तवाला असा हत्ती होऊन जंगलात पडशील. शापच दिला हो.
मग त्यावर उशाप दिला, तू आता जी भक्ती करीतो आहेस ती तुला गजेंद्र योनीमध्ये उपयोगी पडेल. आत्ताचे स्मरण त्यावेळी उपयोगी निश्चित पडेल. यांच्या शापाप्रमाणे राजा गजेंद्र झाला आणि दुर्दैवाने पाण्यात गेल्यावर मगरीने त्याचा पाय पकडला. त्यावेळी गतजन्मातील भक्तीने त्याचे काम केले. तो तिथूनच भगवंताला साथ घेऊ लागला. जगाचा जो ऐसा धनी कवनगा पावगे, अशी विनंती केल्यानंतर तो जगाचा धनी धावत आला आणि आपल्या सुदर्शन चक्राने हाके सरशी घाली उडी धावून या बंद तोडी अशा पद्धतीने मगरीचा जबडा फाडला व गजेंद्रासहित मगरीला सुद्धा मोक्ष दिला. सीतेचे स्मरण तर याहून भिन्न होते. परका प्रदेश होता. अशोक वाटिकेमध्ये श्री रामरायांचे स्मरण करून ती रडत होती. हे रामराया रघुनंदना, मी अबला सगळा संकटात सापडली आहे. आता माझे कोण आहे तुझ्याशिवाय? रामरायांच्या वियोगाने ती मूर्छित पडायची. मग वेळ आली की ती वेळ आली त्यावेळेला रघुनंदनाने रावणाचे सर्व राज्य बुडवून सीता मुक्ती केली. त्यावेळी मात्र सीता माता अत्यंत कृश झाल्या होत्या. वृक्ष, दगड, जमीन हे सारे तिच्यासाठी राममय झाले होते. असा भक्तीचा दरारा असतो. खरोखरच ती धन्य सीता माता होय, जी रामरायाच्या स्मरणाने तरुण गेली. भक्तीचा असा दरारा असतो, तो टोणप्याला सुद्धा महावृक्ष करेल. आता चौथी भक्ती पादसेवन भक्ती होय. श्री गुरूंच्या पायाचे पूजन करणे. संत चरणाच्या धुळीचे महत्व एवढे आहे, वासनेचे बीज जाळण्याचे सामर्थ्य त्याच्यात आहे. हृदयातूनच वासना नष्ट होते. या पादसेवन भक्तीचा अधिकारी म्हणजे राजा भरत होय. श्री रामरायाच्या पादुका मस्तकी धारण करून 14 वर्ष तो राज्य शकट हाकीत होता. परिणामी त्याला त्याचा अधिकार प्राप्त झाला. याला इतिहास साक्ष आहे. पुढील भक्ती पूजन भक्ती होय. या पूजन भक्तीचा अधिकारी व्याध झाला. प्राण्याची शिकार करणारा सुद्धा कसा उद्धरून गेला हे या भक्तीतून आपल्याला कळते. दररोज पशुहत्या करायची, आपल्याचे उदरभरण करायचे, पण याचा एक नियम होता, शिवपूजन झाल्याशिवाय शिकार करायची नाही. म्हणून दररोज नदीमध्ये आंघोळ करायचा आणि ओंजळीतून शिवपिंडीवरती पाणी वाहायचा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.